नमस्कार, मी ज्ञानेश्वर हिंगोलीकर. जैम विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या विशेष बातम्यांचा आपण आढावा घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या जैम विशेषला. वेगवेगळ्या राज्यांमध्ये सध्या हिंदू धर्म संसदेचं आयोजन केलं जात आहे. अशा या संसदांमधून वादग्रस्त विधाने पुढे येत आहेत आणि आता छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूरमध्ये एका संघटनेनं आयोजित केलेल्या धर्मसंसदेत महाराष्ट्रातील कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधींबद्दल अपमानास्पद शब्द वापरले. बापूंच्या हत्येसाठी नथुराम गोडसेंचा त्यांनी गौरव केला. विशेष म्हणजे त्यांच्या या वक्तव्यावर भाषण ऐकणाऱ्यांनी टाळ्या वाजविल्या. छत्तीसगडच्या रायपूरमध्ये महात्मा गांधींबाबत कालीचरण महाराज यांनी अपशब्द वापरल्यानं वाद निर्माण झाला. धर्मसंसदेमध्ये कालीचरण महाराजांचा हा प्रताप, बापूंच्या हत्येसाठी नथुराम गोडसेचा महाराजांकडून गौरव झाला. या सगळ्या घटनेनंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या श्रोत्यांनी देखील टाळ्या वाजवल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अध्यक्ष महोदय, तो कुठेही कार्यक्रम झाला असेल, पण आपल्या या देशभर जगभर महात्मा गांधीचा अपमान करण्यात आलेला. अध्यक्ष महोदय, बापूंच्या विचाराचा विरोध होऊ शकतो. गेली 7-8 वर्षापासून या देशामध्ये महात्मा गांधी यांच्या हत्यारांचा महिमा मंडळाचा काम या देशामध्ये सुरू झालेला. अध्यक्ष महोदय, महात्मा गांधी यांच्या मारेकरीचे मंदिर निर्माण करण्याचे काम सुरू आहे. तुम्ही स्वतः मंत्री आहात, ही जबाबदारी तुमची आहे. नाही नाही नाही, बाकी वेळी आम्ही सामूहिक, आणि आता गृहमंत्र्याची जबाबदारी. अध्यक्ष महाराज, या सभागृहाची रीत काय? अध्यक्ष महाराज, खरं तर नवाब मलिकांनी माफी मागितली पाहिजे की या राज्यात महात्मा गांधीचा अवमान झाल्यानंतर सरकार हातावर हात देऊन बसते, हातावर हात देऊन बसते. या सभागृहाची वाट पाहते. 15,000 कोटी रुपये पोलिसांवर खर्च करतोय. विधान भवनामध्ये हा वाद आपण पाहिला. ज्या वादावरून ह्या सगळ्या प्रतिक्रिया आल्या ती मूळ बातमी आता आपण पाहूया. तो कब्जा है हमारे आंखों के सामने. ईरान, इराक, अफगानिस्तान तो पहले ही कब्जा चुके थे. बांग्लादेश और पाकिस्तान हमारे सामने कब्जाया, उन्होंने राजनीति के द्वारा कब्जाया. और वो मोहनदास करमचंद गांधी ने सत्यानाश पेल दिया. और नाथुराम गोडसे जी को नमस्कार है, मार डाला को. दो कब्जा. कालीचरण महाराज कोण आहेत त्याचा तपशील आता आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत. शिवतांडव स्तोत्र गायल्यानं कालीचरण महाराज जगप्रसिद्ध झाले. कालीचरण महाराजांचे व्हिडिओ अनेकांनी ट्विट केले. कालीचरण महाराज विदर्भातील अकोला शहरात राहिलाय. मूळ नाव अभिजित धनंजय सराग. काली मातेला आई तर अगस्त्य ऋषींना कालीचरण महाराज गुरु मानतात. अकोल्यातल्या पुरातन शिवमंदिरामध्ये कालीचरण महाराज यांनी शिवतांडव स्तोत्र गायलं आणि हे शिवतांडव स्तोत्र गायल्यानंतर हा व्हिडिओ जगप्रसिद्ध झाला. वेगवेगळ्या अभिनेत्यांनी हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअरही केला. कालीचरण महाराज चर्चेत आले ते त्यांनी गायलेल्या याच शिवतांडव स्तोत्रामुळे. ते शिवतांडव स्तोत्र आपण आता ऐकणार आहोत.
आणि आता पुढची बातमी आहे बॉलिवूड स्टार सलमान खानला साप चावल्याची. सलमानला साप चावला आणि सगळीकडेच चर्चेला उधाण आलं. शनिवारी रात्री पनवेल इथल्या फार्म हाऊस मध्ये सलमानला साप चावला. सलमानला त्याच रात्री कामोठे इथल्या MGM रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. योग्य उपचार करून सलमानला सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. बॉलिवूड स्टार सलमान खानला साप चावल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळे मीम्स व्हायरल झाले. सलमानच्या तब्येतीबाबत विचारपूस होऊ लागली. मात्र यावर सलमानला उत्तर देताना टायगर अभी जिंदा है असं म्हणत सगळ्या चाहत्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. सलमान खान रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्याचा हा व्हिडिओ, त्याचा हा फोटो समाज माध्यमांवर जोरदार व्हायरल झालेला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर सलमानची प्रकृती सध्या बरी असल्याची माहिती मिळते. सलमानला साप चावल्यानंतर तो बरा आहे अशी बातमी समोर आली आणि नंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावर जी चर्चा सुरू आहे, जो मीम्सचा पाऊस पडतोय त्याचीच दृश्य आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय. मीम्सचा पाऊस पाहायला मिळाला. प्रत्येक जण सलमानला चावलेल्या या सापाच्या बातमीनंतर आश्चर्य व्यक्त करत होता आणि नंतर ट्विटरवर, इंस्टाग्रामवर मीम्स बनवत होता. वेगवेगळ्या अभिनेत्यांनी, वेगवेगळ्या चाहत्यांनी मीम्सचा पाऊस सोशल मीडियावर पाडला. आणि आता एक महत्वाची बातमी. जगभरातील लोकांना महाभारताची ओळख व्हावी या उद्देशानं पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेनं महाभारतातील 18 पर्व हा ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मन की बात या कार्यक्रमात या संस्थेचं कौतुक केलं. महाभारताच्या अभ्यासासाठी ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करून भांडारकर संस्थेनं विदेशी नागरिकांसाठी अभ्यासाचे दार खुले केले. पंतप्रधानांनी हे गौरवोद्गार काढले. महाभारतातील ज्ञान लोकांना मिळावं या उद्देशानं अभ्यासक्रम सध्या राबवला जात असला तरी त्यासाठी संस्थेनं 100 वर्ष संशोधन केलेलं आहे. भारतीय संस्कृतीबद्दल जगभरात याबाबत माहिती पसरविण्याचा विडा या संस्थेनं उचलला आहे. भारतीय संस्कृती जाणून ती वाढवण्यासाठी लोक उत्सुक आहेत. भांडारकर संस्थेनं भारतीय परंपरा आणि ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आधुनिक पद्धत अवलंबलेली आहे. महाभारतातील 18 पर्व असं शीर्षक देऊन आम्ही इंग्रजीमध्ये हा अभ्यासक्रम केला. तर महाभारतावरती ऑनलाईन कोर्सेस सुरू करायचे असं जेव्हा संस्थेने ठरवलं तेव्हा मला असं वाटलं की मुळातच महाभारताच्या 18 पर्वांमध्ये नक्की काय काय आहे हे सुद्धा अनेकदा माहिती नसतं. कारण मुळातच एवढा मोठा आवाका आहे महाभारताचा आणि त्याच्यात अनेक विषय चर्चिले जातात. लोकांना फक्त युद्ध महत्त्वाचं आहे माहिती असतं, कौरव पांडव काही महत्त्वाच्या व्यक्तिरेखा, पण त्या कथासूत्राबरोबर जात असताना अनेक वेगवेगळे विषय महाभारतासारख्या एका मोठ्या ग्रंथामध्ये हाताळले गेलेत. या प्रयत्नातून प्राचीन ग्रंथ आणि सांस्कृतिक मूल्यांचं जतन होत असतं असं या संस्थेनं म्हटलंय. मन की बात कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदींनी पुण्यातील भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरावर भाष्य केलं. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर या संशोधन केंद्रामार्फत देशाच्या लोकांना महाभारताच्या महत्त्वाविषयी परिचय करून देण्यासाठी ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू केल्यानं मोदींनी ही माहिती सांगत असताना विशेष कौतुक केलं. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरातला अभ्यासक्रम अलीकडच्या काळात सुरू झाला असला तरी तो तयार करण्यासाठी प्रारंभ झाला 100 वर्षांपूर्वी. याच ठिकाणी विविध उपक्रम देखील राबवले जातात आणि याच उपक्रमाचा हा महाभारताचा ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करणे हा एक भाग आहे. याबाबत श्रीनंद बापट जे संग्रहाध्यक्ष आहेत त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ती आता आपण पाहूया. इन्स्टिट्यूटची स्थापना ही 1917 साली झाली आणि त्याच्यानंतर इन्स्टिट्यूटने हातात घेतलेला जो पहिलाच उपक्रम होता तो म्हणजे महाभारताच्या संशोधित आवृत्तीचा उपक्रम होता आणि तो जवळजवळ 50 वर्ष इथे चालला.
त्यामुळे आता जी मालिका तयार झाली त्याच्या संदर्भात त्यांनी त्याच्यामध्येही उल्लेख केला, तसं त्याचा मुळात सगळा पाया जो आहे तो त्या 50 वर्षांमध्ये घातला गेला. त्यानंतर महाभारताच्या संदर्भातला अभ्यास हा आम्ही चालूच ठेवलेला आहे. आत्तासुद्धा संस्थेमध्ये कल्चरल इंडेक्स हा महाभारताचा करण्याचं काम चालू आहे. त्याचबरोबर मग संस्थेची अनेक प्रकाशनं आहेत, जवळजवळ 300 प्रकाशनं इन्स्टिट्यूटची आहेत. औरंगाबादमध्ये कोरोना लसीकरणाचे बोगस प्रमाणपत्र सध्या वाटप केले जात असल्याच्या बातम्या पुढे आल्यानंतर एक मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. अर्थात औरंगाबादमध्ये काही टोळ्या सक्रिय झाल्याचं समोर आलं होतं आणि नंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. कोरोनाची लस न घेणाऱ्यांना 500 रुपये दंड लावण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतल्यानंतर सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये लसीकरण प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक करण्यात आलं असताना हा डाव या सगळ्या टोळीतल्या लोकांनी सुरू केला. औरंगाबाद लसीकरणात मागे असल्याचं समोर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी धर्मगुरूंची मदत घेऊन लसीकरण वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर विधिवत उपक्रम राबवून लसीकरणाला वेग आणला. औरंगाबादमध्ये 2 ठिकाणी पोलिसांनी धाडी टाकून बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या टोळ्यांचा पर्दाफाश केला. या दोन्ही कारवायांमध्ये मुस्लिम समाजाचे आरोपी अधिक असल्याचं दिसतंय. जिन्सी पोलिसांनी यामध्ये डॉक्टर, नर्स यांच्यासह 4 अटक केली. औरंगाबाद ग्रामीणमधील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि नर्सला हाताशी धरून लस न घेताच काही बहादर लस घेतल्याचे प्रमाणपत्र वाटप करत होते. दुसरी टोळी अशी आहे जी बोगस प्रमाणपत्र औरंगाबाद गुन्हे शाखेनं पर्दाफाश करत आरटीओ कार्यालयाच्या समोरून एका गाडीत बसून एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मूळ लसीकरण प्रमाणपत्र एडिट करायची, त्यावर दुसऱ्याचा आधार कार्ड नंबर टाकून नाव टाकून बोगस प्रमाणपत्र तयार करून द्यायची. या दोन्ही कारवायांमध्ये अटक केलेल्या आरोपींची नावं गुन्हे शाखेनं समोर आणली. यामध्ये आरोपी शेख मिनाजुद्दीन, शेख अशफाकीउद्दीन, अदनान अल्लाह मुजीब. जिन्सी पोलिसांनी शेख रुद्दीन माहिमुद्दीन, डॉक्टर शेख मोहिउद्दीन शेख, फहिमन उद्दीन, अबूबकर अली हादी अल हमीद, मोहम्मद मुत्सीर मोहम्मद अशफाक या 4 अटक केली. लस घेतली की अशक्तपणा येतो, नपुसकता येते अशा प्रकारचे मेम्स सोशल मीडियावर फिरवत होते आणि नंतर अशा पद्धतीचं हे रॅकेट चालवलं जात होतं आणि आता पोलिसांनी कारवाई केली आहे. मुस्लिम समाजानं लसीकरणाकडे पाठ फिरवली होती. औरंगाबादमधील सक्तीच्या लसीकरणाला मुस्लिम समाजानं बोगस प्रमाणपत्र हा एक पर्याय निवडला का, असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला. पोलीस तपासामध्ये बोगस लसीकरणाचे प्रमाणपत्र घेतलेल्यांमध्ये मुसलमान समाजातील काही लोकांचा मोठ्या प्रमाणात समावेश असल्याचं समोर आलंय. लोकांना 4 लोकांना ताब्यात घेतलं. त्याच्यामध्ये घाटीतील एक डॉक्टर आहे, त्याच्यानंतर शिवूर आणि मानूर वैजापूर येथील एक मेडिकल ऑफिसर आहेत आणि तेथील 2 नर्स आहेत आणि त्यांना मदत करणारे पल्स हॉस्पिटलमध्येच काम करणारे एक टेक्निशियन आणि त्याचा सहाय्यक. हे लोक बाहेरच्या लोकांकडनं पैसे घ्यायचे आणि त्यांचा आधार कार्ड आणि त्यांचा मोबाईल नंबर घेऊन डॉक्टरला व्हॉट्सअपद्वारे फॉरवर्ड करायचे. मध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन होऊन तिथं OTP वगैरे आल्यानंतर त्यांना लस न घेताच ओरिजिनल प्रमाणपत्र त्यांच्या नावाचे त्या ठिकाणी म्हणजे डाउनलोड व्हायचे आणि ते इकडे यांना फॉरवर्ड करायचे. त्यानंतर हे त्याची प्रिंट काढायची म्हणजे ओरिजिनल प्रमाणपत्र त्यांच्याकडे उपलब्ध व्हायचं. अशा प्रकारचं हे संगनमताने सर्व लोकांनी मागच्या 10 ते 15 दिवसापासून म्हणजे हे बनावट म्हणजे लस न घेताच ओरिजिनल प्रमाणपत्र द्यायचे आणि असं करून शासनाची फसवणूक करत होते आणि लोकांकडनं पैसे घेऊन चिटिंग करत असल्यामुळे आणि एक मोठं रॅकेट याच्यामध्ये असल्यामुळे आम्ही एकूण 6 आरोपी केलेले आहेत. त्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फटकारल्यानंतर औरंगाबादमध्ये सक्तीचं लसीकरण करण्यात आलं होतं. त्यानंतर मात्र अनेक वेगवेगळे प्रकार समोर आले. पहिला प्रकार जो समोर आला तो जिन्सी पोलिसांच्या हद्दीमध्ये काही लोकांनी एक टोळी तयार केली. त्या माध्यमातून कोरोनाचं लस घेतल्याचं बोगस प्रमाणपत्र ही टोळी तयार करून देत होती. या टोळीचा पर्दाफाश जिन्सी पोलिसांनी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी औरंगाबादच्या गुन्हे शाखेने औरंगाबादच्या RTO कार्यालयामध्ये अशीच टोळी
जी आहे ती पकडली होती. त्यांनी देखील 2 आरोपींना अटक केली होती आणि या सर्व जर दोन्ही गुन्ह्यातील आरोपी पाहिले तर हे बहुतांश आरोपी हे मुस्लिम आहेत. त्याचबरोबर ज्या लोकांना प्रमाणपत्र दिले ते देखील लोक मुस्लिम असल्याचं पोलिसाच्या तपासात समोर आले. त्यामुळे असा एक प्रश्न निर्माण झाला की मुस्लिम समाज एकीकडे लसीकरण घेत नव्हता, त्यांनी आता दुसरा हा नवा पर्याय निवडलाय का की बोगस प्रमाणपत्र घ्यायचं आणि शासनाला आणि समाजाला वेगळ्या प्रकारे एक बगल द्यायची, असा एक प्रकार आता ह्या सगळ्या प्रकारातून समोर आला आहे. कॅमेरामन संतोष सिरसाट, अशोक कारके, जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद. कोरोना की डुप्लीकेट सर्टिफिकेट्स बनाए या उसको बांटे और तकसीम किए हैं, तो इस तरह का जो काम है, ये काम जाहिर सी बात है कि ये एक तरह से 420 के तहत है और ये एक फरेबदही और धोखादही का काम है. हम जानते हैं कि कोरोना वायरस से मुकाबले के लिए, उससे निपटने के लिए हुकूमत करोड़ों और अरबों रुपए खर्च करके इस वैक्सीन को आम आदमी तक पहुंचाने की कोशिश कर रही है, ताकि आम आदमी वो अपने आप को इस खौफनाक वायरस से महफूज कर सके. आणि यासोबतच जय विशेषमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याचे ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी पहा फक्त जय महाराष्ट्र न्यूज.